नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर आज मी तुमका मालवणी पद्धतीत अंड्याचा कालवण कसा बनवतात ते दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। होय बघा, मी सगळ्यात पहिला आग करून घेतले। आता मी त्याच्यावर मातीचा भांडा ठेवते। आता मी त्याच्यात टाकतेले 2 चमचे तेल। तेल चांगला गरम झाला काय मस्त असो हिरवगार कढीपत्ता टाकून घ्यायचो। आता त्याच्यात टाकतेले मी एक बारीक चिरलेलो कांदो आणि हे 5 मिनिटं आपण भाजून घेऊया। कांदो बघा चांगला मी भाजून घेतलाय। आता त्याच्यात मी 2 चमचे मालवणी मसाला टाकते। तुमच्याकडे मालवणी मसाला नसत तर तुम्ही घरगुती मसाला वापरलात तरी चालत। आता त्याच्यात मी टाकून घेते भाजलेला वाटाप। जर तुमका मालवणी वाटपाचा व्हिडिओ हवो असात तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन नक्की बघा। तर ह्या वाटाप चांगला 5 मिनिटं तेलात भाजून घ्यायचा। आता हे वाटाप मी 5 मिनिटं तेलात भाजून घेतलंय। आता त्याच्यात मी पाणी ओतून घेते। आता मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते। आता ह्याच्यात मी 3 ते 4 अंडी टाकून घेते। होय बघा, मी ही अंडी आधी उकडून घेतले नाही, डायरेक्ट फोडून घेतले कालवण मध्ये। जेव्हा तुम्ही कालवण बनवता तेव्हा ही अंडी उकडून टाकतास की डायरेक्ट कालवणात टाकतात तर कमेंट करून नक्की सांगा। अंडी सगळी फोडून झाली काय चमच्यान कालवण ढवळून घ्यायचा नाही, नाहीतर ती आपली अंडी कुस्कार तरी। मग तसोच एक कालवणात कड काढून घ्यायचो। हे बघा मस्त असो कालवणात कड इला। आता ह्याच्यात मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेते। तर हे बघा 10 मिनिटातच आपला अंड्याचा कालवण बनून तयार झाला। तर असा अंड्याचा कालवण एकदा नक्की करून बघा। आणि हे आपला तयार असा मालवणी पद्धतीतला झटपट होणारा अंड्याचा कालवण। तर ह्या कालवण तुमका कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।